काय सांगितलं इथं? हे अपूर्णांकाचा मसावी काढला, अपूर्णांकाचा मसावी काढला 2 आला. आता काय करायचं आपल्याला? छेदाचा लसावी काढायचा. छेदाचा लसावी काढायचा. मग आपण काय केलं अगोदर? आपण अंश केले बघा. घाई घाई आमचं असं होऊ शकते 3, 81, 9 आणि 27. हे व्यवस्थिशीर माझं लक्ष थोडंसं विचलित झालं आणि विचलित लक्ष झाल्यामुळं थोडंसं गणित चुकू शकते, लक्षात ठेवा. मग काय करायचं बघा, अगोदर काय केलं आपण? अंशाचा मसावी काढला. हे 1 2 3 4 या चारही अंशाचा मसावी किती आला? 2 आला. खालचं सूत्र बरोबर लिहिलं आपण, पण वाचलं काही व्यवस्थित नाही वाचलं. काय आहे? छेदाचा लसावी. मग छेद कोणते येतं? छेद आपण हेच लिहिले म्हणजे चुकलं. मग छेद कोणते येतं? हे बघा, हे 3, 81, 9 आणि 27 हे छेद आहेत. आणि या 4 छेदाचा आपल्याला काय करायचंय? लसावी काढायचंय. मग या चारही संख्येला एकाच संख्येने भाग जाणारी कोणती संख्या आहे? 3. 3 1 3 बघा. आणि 3 न 81 ला भागितलं किती आले? 27 आले. हे 3 3 9 आणि 3 न या 27 ला भागितलं, भागाकार किती आला? 9. परत कशाने भाग जाईल? 3 न. 1 ला 1, 3 9 27, 3 1 3 आणि 3 3 9. पुन्हा कशाने भाग जाईल? 3 न. 1 ला 1, 3 3 9, 1 ला 1 आणि 3 1 3. परत याला कशाने भाग जाईल? 3 न. 1 3 1 3, 3 1 3, 3 1 3. बघा, गणित करीत असताना एक क्षणभर जरी लक्ष विचलित इकडं तिकडं गेलं तर उत्तर चुकू शकतंय. सूत्राच्या माहितीप्रमाणे आपण बरोबर सूत्र टाकलं. अंशाचा मसावी बरोबर आहे अंश, हे बघा, अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेद छेदाचा लसावी. मग काय केलं? पहिल्या प्रथम आपण अंशाचा मसावी काढला. अंशाचा मसावी किती आला? 2 आला. आता काचा काढायचा लसावी? छेदाचा लसावी काढायचा. म्हणजे छेद कोणते आहेत ते लिहायची आणि त्याचा मसावी तुम्ही काढायचा. मग काय ना? 3 3 9, 9 3 27, 27 3 81. या ठिकाणी हे अशा पद्धतीचं हे जे 2/81 हे उत्तर आहे. हे 2/81 हे उत्तर दिलेल्या 4 अपूर्णांकाचा मसावी आहे. बघा, अपूर्णांकाचा मसावी काढत असताना आपल्याला कोण्या कोण्या स्टेपनं जायचे हे परत एकदा तुम्हाला मी समजून सांगतो. या ठिकाणी अपूर्णांकाचा मसावी जर काढायचा असेल तर पहिली गोष्ट आपल्याला काय माहित पाहिजे की अपूर्णांकाचा मसावी काढत असताना त्याचं सूत्र काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. अपूर्णांकाच्या मसावीचं काय आहे सूत्र? अंशाचा मसावी छेद छेदाचा लसावी. हे आपण सूत्र लिहिलं. हे सूत्र लिहिल्याच्या नंतर पहिल्या प्रथम अंशस्थानी काय आहे ते बघायचं. अंशस्थानी काय? अंशाचा मसावी आहे. मग याच्यामधले अंश कोणते आहेत बघा? 2 16 8 आणि 10. याचा मसावी किती आला? 2 आला. ते लिहिलं. छेद परत काय आहे सूत्र? छेदाचा लसावी. छेद कोणते आहेत? 3 81 9 आणि 27. मग 3 81 9 आणि 27 या चारही संख्येचा लसावी काय येतो? 81 येतो. मग तो लसावी आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पहिल्या प्रथम आपण काय केला? अपूर्णांकाचा मसावी काढला. आणि आता आपल्याला याच अपूर्णांकाचा लसावी काढायचा आहे. अपूर्णांकाचा लसावी घ्या सूत्र बरोबर अंशाचा लसावी छेद छेदाचा मसावी. त्याच्या उलट त्याच्या काय आहे? उलट आहे. एक सूत्र पाठ केलं की दुसरं सूत्र आपल्याला लक्षात राहते. या ठिकाणी आता आपल्याला काय करायचे? उत्तर लिहायचे. हे सूत्र तुम्हाला लक्षात राहणं अतिशय महत्वाचं आहे. मग हे बघत असताना आपण या ठिकाणी आता व्यवस्थिशीर वाचायचं. काय वाचायचं? या ठिकाणी अंशाचा लसावी आहे. मग या ठिकाणी जे अंश आहेत कोणकोणते अंश आहेत बघा. या ठिकाणी 2 16 8 आणि 10 हे 4 अंश आहे. मग या चारही अंशाचा काय करायचं? आपल्याला लसावी काढायचं. मग अंशाचा लसावी काय? त्याला कशाने भाग जाईल? 2 न. 2 1 2 2 8 16 2 4 8 2 5 10.
परत भाग जाईल 1 न. हे बघा 4 दोन्ही 8, 4 1 4, हे 5 ला भाग जात नाही म्हणून 5 ला 5. आता काय भागायचं 2 न. 1 ला 1, 2 1 2, या 1 ला 1, या 2 न 5 ला भाग जात नाही म्हणून 5 ला 5, आणि परत एकदा हे 1 1 1 आणि 5 1 5. आता इथल्या ज्या संख्या आहेत काय काय आता 2 गुणिले 4 गुणिले 2 गुणिले 5, 5 दोन्ही 10, 10 चौक 40, 40 दोन्ही 80. म्हणजे या अंशाचा लसावी किती आला? हॅलो, हा, अंशाचा लसावी किती आला? अंशाचा लसावी हा 80 आलेला आहे. आणि मग अंशाचा लसावी आपण काय केलं? हे अंशासाठी लिहिलं, हे अंशाचा लसावी. फक्त ही तुमच्या, कारण बघा हे गणित करीत असताना आपल्याला त्या अंशाचा लसावी काढता आला पाहिजे, आहे की नाही? आणि आपण तो काढता येतो, कारण तो आपण शिकलो. आता काय इथं छेदाचा मसावी. मग या ठिकाणी जे छेद आहेत ते छेद कोणते आहेत? 3 81 9 आणि 27. बघा आपण या ठिकाणी हे 3 81, 9, 27 या छेदाचा आपणाला मसावी काढायचा आहे. घाईमध्ये हे आपण बघत नाही. काय करायचं आहे? आपण इथं छेदस्थानी असलेल्या संख्या बरोबर लिहिल्या, इथपर्यंत बरोबर आहे. मग छेदाचा काय करायचा? तर छेदाचा मसावी काढायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची स्पीड इतकी असली पाहिजे की तुम्ही पाहिलं 3 81 9 आणि 27 या तिन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे मोठ्यात मोठी? तर या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 3 आहे. म्हणजे या छेदाचा जो मसावी आहे तो छेदाचा मसावी काय येतो? 3 येतो. तोंडी येतो आपल्याला, पण आपण बघू करून. बघा 3 1 3, या 3 ने 81 ला भागितलं 27 आले, 3 ने 9 ला भागितलं 3 आले, 3 ने 27 ला भागितलं 9 आले. आता मला सांगा या चारही संख्येला भाग जाणारी अशी एखादी संख्या आहे का? नाही, आहे की नाही? कारण जर तुम्ही म्हणले सर 3 आहे की नाही? 3 काय काय होते? 27 ला भाग जाते, 3 ला जाते, 9 ला जाते, पण 1 ला जाते का? जात नाही. म्हणून या ठिकाणी ही भागाकाराची क्रिया थांबवायची. केव्हा थांबवायची? मसावी काढत असताना एक स्टेप अशी येते की त्या स्टेप मध्ये प्रत्येक संख्येला एकाच संख्येनं भाग जात नाही. मग भाग जात नसला तर त्या ठिकाणी काय करायचं? थांबायचं. आणि थांबलीच्या नंतर काय करायचं? इथले जेवढे संख्या येतील, आता इथं योगायोगाने एकच संख्या आली, पण इथं जर अनेक संख्या आल्या तर त्या सर्व संख्येचा गुणाकार म्हणजे या संख्येचा काय असतो? मसावी असतो. म्हणून या ठिकाणी याचा जो मसावी आहे त्याच्या छेदाचा मसावी किती आला? मग 3 आला. 3. मग अशा पद्धतीनं आपल्याला या संख्येचं अंश लसावी आणि मसावी अशा पद्धतीने आपल्याला काढता येतो. परत एक उदाहरण पाहू, आणि परत एक उदाहरण पाहिल्यावर तुमचा हा सर्व विषय काय होईल? क्लिअर होईल. तर या ठिकाणी दुसरं आपण अशाच पद्धतीचे उदाहरण घेऊ, आणि ते उदाहरण घेतल्याच्या नंतर आपण म्हणजे तुम्हाला पूर्णपणे हे गणित काय होईल समजेल. दुसरं गणित घेऊ आपण. 9/10 घ्या लिहून, 18/35, 21/40, 12/25 यांचा मसावी आणि लसावी आपल्याला काढायचा आहे. मग यांचा मसावी आणि लसावी काढत असताना कोणाकोणाचा काढायचा? ती 4 अपूर्णांक आहे. 9/10, 18/35, 21/40 आणि 12/25 यांचा मसावी व लसावी काढा. असा जर परीक्षेला प्रश्न आला तर पहिल्या प्रथम काय करायचं? पहिल्या प्रथम
ह्या अपूर्णांकाचा मसावी काढायचा. मग अपूर्णांकाच्या मसावीचं सूत्र आठवायचं. अपूर्णांकाच्या मसावीचं काय सूत्र आहे? अंशाचा मसावी अंशस्थानी आणि छेदाचा लसावी छेदस्थानी. इतकंच फक्त ध्यानात ठेवा. काय करायचं? अंशाचा मसावी. अंश कोणकोणते आहेत बघा, 9, 18, 21 आणि 12. साधारणपणे तुमच्या लक्षात येते की इतकी माणसाची स्पीड तयार होती की हे वेगळं लिहिण्याची गरज नाही. मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे त्या चारही संख्येला एकाच संख्येनं भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. आता आपण मी उगाच पाहिलं, काय पाहिलं? 9, 18, 21, 12 या चारही संख्येला भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे मोठ्यात मोठी की त्या संख्येनं या सर्व संख्येला काय व्हावं? भाग जावं. म्हणजे चारही संख्येला. माझ्या दृष्टिकोनातून ती संख्या फक्त कोणती आहे? 3. बघा, 3 9 ला भाग जातो, 3 18 ला भाग जातो, 3 21 लाही भाग जातो आणि 3 12 लाही भाग जातो. 3च्या पुढची अशी एकही संख्या नाही की त्या संख्ये म्हणजे हे. आता बघा, आता समजा 4 घेतले, 4 पाड्यात नाहीत, 5 नाहीत, 6 नाहीत. बघा 6 जर घेतले तर 6 9 ला भाग जात नाही. म्हणजे मोठ्यात मोठा त्याचा विभाजक कोणता आहे? 3 आहे. म्हणून या अपूर्णांकामध्ये अंशाचा मसावी हा 3 आला. तुम्ही असं करू नका, कारण तुम्हाला काय करायची? प्रॅक्टिस करायची. वाचल्यास तुम्ही परत वेळ लागू द्या. आपल्याला शिकायचे 9, 18, 21 आणि 12 ह्या ज्या 4 संख्या आहेत या चारही संख्येचा आपल्याला पहिल्या प्रथम काय करायचंय? मसावी काढायचंय. हे बघा, ह्या संख्या ज्या तुम्ही लिहिल्या त्या अंशाच्याच आहेत का? नाही काय होईल? गडबडीत आपण काय करते? छेदाचाच मसावी काढते, तर गणित काय होईल? चुकत. आणि मग आता आपण पाहिलं तर या चारही संख्येला भाग जाणारी कोणती संख्या आहे? 3. 3 त्रिक 9, 3 सक 18, 3 सक 21 आणि 3 चूक 12. आता मला सांगा, या चारही संख्येला म्हणजे ह्या चारही संख्येला अशी भाग जाणारी एखादी संख्या आहे का? एक सोडून की त्या संख्येला चारही संख्येला भाग जातो? नाही, एकही नाही. म्हणजे याचा अर्थ या 4 संख्येचा मसावी किती आला? मग 3 आला. लिहिलं. हे काढल्याच्या नंतर परत आता आपल्याला त्याच्या खाली काय सांगितलंय? त्याच्या खाली हे सांगितले की आता आपल्याला काय करायचंय? छेदाचा लसावी काढायचा आहे. छेदाचा लसावी काढत असताना बरोबर या ठिकाणी हे छेद लिहायचे 10, 35, 40 आणि 25. बघा, ह्या संख्या लिहिल्या आणि ह्या संख्या लिहिल्यावर आता आपल्याला या संख्येचा काय काढायचा आहे? तर या संख्येचा लसावी काढायचा आहे. या संख्या कोणत्या आहेत का? ह्या संख्या अपूर्णांकामध्ये छेदस्थानी असणारे त्याचे छेद आहेत. त्या चारही अपूर्णांकाचे काय आहेत? छेद आहेत आणि त्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी काढत असताना आता या पहिल्या प्रथम बघायचं की चारही संख्येला भाग आपण जाणारी संख्या घ्यायची. बघा, 5 2 10, 5 7 35, 5 8 40 आणि 5 5 25. आता या चारही संख्येला आता ह्या खालच्या स्टेपला याचं 1 2 3 आणि 4 या संख्या, या चारही संख्येला एकाच संख्येनं भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे का? अशी आता कोणतीच संख्या नाही. म्हणजे काय करायचं? भाग देणं इथं थांबवायचं. इथं भाग देणं थांबविल्याच्या नंतर इथल्या ज्या संख्या येतील त्या संख्येचा गुणाकार म्हणजे काय आला? मसावी आला. पण आपल्याला मसावी पाहिजेत का? नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? त्याचा लसावी पाहिजे. मग आता परत चारही संख्येला भाग जात नाही तर 2 संख्या आहेत का? अशा 3 आहेत का? अगोदर 4 ला जात नसलं तर 3 ला बघायचं, 3 ला जात नसेल तर 2 ला बघायचं, 2 ला जात नसलं तर सेपरेट एका भाग द्यायचा. बघा काय भाग आहे? 2. बघा, बे 1 बे, हे 7 ला 7, बे 4 8 आणि बे 5 हे सॉरी 5 ला 5. आता काय भाग जाईल? 7 न द्या, हे 7 1 7, 4 ला 4, 5 ला 5, परत 4 न द्या, 4 1 4, परत 5 ला 5, परत 5 न द्या, 1 1 1 आणि 5 1 5. इथे 1 1 1 येईपर्यंत भाग द्या.
इथे जेवढ्या संख्या आहेत 1 2 3 4 इथे 4 एक आले का ते बघा 1 2 3 4 आणि या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा काय असतो लसावी असतो. बघा आता या ठिकाणी काय काय आले बघा हे 5 2 10 10 70 आणि 70 बघा बघा एका साईडला लिहा थोडस लहान करा बघा 5 2 10 10 70 आणि परत या दोघांचा गुणाकार काय आला 20 आला आणि हे 2 शून्य देऊन टाकले आणि 7 2 14 उत्तर काय आलं 1400. हे 1400 हे काय आला 3/1400 हा दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी आला. मग दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी आल्याच्या नंतर आता आपल्याला परत काय करायचं या संख्येचा आता आपण या दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी काढा आणि दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी काढल्याच्या नंतर आता आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाचा लसावी काढायचा आहे. लसावी काढत असताना काय करायचं पहिल्या प्रथम अंशाचा लसावी काढायचा. आपण अगोदर जरी काढून ठेवलं असतं तरी चाललं असतं. लसावी मसावी पण एका साईडला लिहिलं महत्वाचं आहे. बघा अंशाचा लसावी आता हे अंश कोणते येतं अंश 9 18 21 आणि 12 हे अंश आहे आणि या अंशाचा आपणाला या ठिकाणी लसावी काढायचा. मग अंशाचा लसावी काढत असताना आपण काय करतो या चारही संख्या घेतो लिहिल्या. मग या चारही संख्येला एका संख्येनं भाग जाणारी कोणती संख्या आहे 3. हे 3 त्रिक 9 3 सक 18 3 सत 21 आणि 3 चोक 12. परत आता या कशानं भाग जाईल 3 न 3 1 3 3 2 6 7 ला 7 आणि 4 ला 4. परत कशानं भागायचं 2 1 बे 1 बे 7 ला 7 आणि बे 2 4. परत काल भाग दिला 7 न 7 1 7 आणि 2 ला 2. परत कशानं दिला 2 न दिला आहे की नाही 1 1 आणि बे 1 बे 1 ठिकाणी इथं थांबायचं. थांबल्यानंतर या सर्व अवयवाचा एकदा गुणाकार करून घ्यायचा. तो बरोबर आला की नाही कारण घाई घाई एखाद्या वस्तीत थोडस कमी कमी होऊ शकते. बघा 3 त्रिक 9 9 2 18 बघा 3 त्रिक 9 9 2 18 आणि 18 आणि 7 2 14 या दोन संख्येचा काय गुणाकार आला. काय गुणाकार बघा 18 चम 72 72 शी 7 72 शी 2 ह्याचे आले 7 आणि 18 1 18 18 आणि 7 25 काय आला 252. या सर्व अवयवांचा गुणाकार काय आला 252 आला. बघा 3 त्रिक 9 9 2 18 एक टप्पा करा 7 2 14 दुसरी संख्या लिहा मोठी संख्या झाल्यामुळे त्याचा परत एकदा गुणाकार करा. हे 18 चम 72 शी 2 ह्याचे आले 7 18 1 18 18 आणि 7 25 म्हणजे काय आला 252. हा अंशाचा काय आला लसावी आला. मग अंशाचा लसावी काढल्याच्या नंतर परत काय करायचं परत आपल्याला या ठिकाणी आता हे काय ते बघायचं वाचायचं छेदाचा मसावी. मग छेद कोणते येतं बघा छेद 10 आहे 35 आहेत आणि 40 आहेत आणि 25 आहे. याचं आपण लिहिलं हे पहिल्या समजते. 10 35 40 आणि 25 या चारही संख्येला अशी मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे की त्या संख्येनं या चारही संख्येला भागितल्याच्या नंतर भागाकारामध्ये बाकी काय येते 0 येते. मग अशी कोणती संख्या आहे बघितल्या समजते की 5 आहे. 5 पेक्षा लहान बी नाही 5 पेक्षा कोणती मोठी बी नाही. मग या काय आपण 5 लिहिले समजा आपण बघू करून 5 2 10 5 7 35 5 8 40 आणि 5 5 25. आता बघा आता 2 7 8 आणि 5 या चारही संख्येला भाग जाणारी अशी एखादी संख्या आहे का नाही. म्हणजे काय करायचं आपल्याला या ठिकाणी हे गणित थांबवायचं आणि थांबल्याच्या नंतर या साईडला जेवढ्या संख्या येतील त्या संख्येचा गुणाकार
म्हणजे ह्या दिलेल्या संख्येचा जो काय असतो मसावी असतो. आणि मग इथे एकच संख्या आहे म्हणजे आपण काय करायचं फक्त इथं ती संख्या द्यायची. कोणती द्यायची 5. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी आणि दिलेल्या अपूर्णांकाचा लसावी हा योग्य पद्धतीने काढता येतो. तुम्ही घरी प्रॅक्टिस करीत असताना तुम्हाला एक गोष्ट निश्चित समजली पाहिजे की कोणती समजली पाहिजे की आपण असे अनेक अपूर्णांक घेऊन बघा. घरी तुम्ही बोलू नको. शिकित असताना लिहायचं थोडं फास्ट लिहायचं बेटा. तर तुम्ही हे गणित करीत असताना आपल्याला आपण ह्या अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी पाहिला. त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी दशांशाचा लसावी आणि मसावी पाहत आहे. दशांशाचा लसावी मसावी पाहत असताना 1.75 5.6 आणि बघा यांचा मसावी आणि लसावी आपल्याला काढायचं आहे. आणि यांचा मसावी आणि लसावी काढत असताना जरा माईक थोडासा बंद करा. बघा आता या ठिकाणी 3 संख्या आहेत. कोणकोणत्या 3 संख्या आहेत? 1.75 5.6 आणि 7 यांचा मसावी व लसावी काढा. यांचा मसावी आणि लसावी काढत असताना काय करायचं? पहिल्या प्रथम ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या ह्या दशांश अपूर्णांकातल्या संख्या ह्या काय करायचं? यांचं दशांश स्थळ उडवायचं म्हणजे उगाच उडीता येत नाही, चुकतंय. मग काय करायचं? या तिन्ही संख्येपैकी ज्या संख्येमध्ये दशांशाच्या उजव्या बाजूला सर्वात जास्त अंक आहेत ते अंक मोजायचे. किती आहेत ते बघा. या तिन्ही संख्येकडे पाहिलं असता इथं दशांशाच्या उजव्या बाजूला एकही अंक नाही. म्हणजे या संख्येच्या या ठिकाणी दशांश चिन्ह असते ते काही देण्याची गरज नाही. मग जास्तीत जास्त अंक कुठं आहेत? इथं आहे. किती आहेत? 2 आहेत. दशांशाच्या उजव्या बाजूला जास्तीत जास्त अंक किती आहेत, कोणत्या संख्येमध्ये आहेत हे बघायचं. जर एकच अंक असेल तर त्याला 10 न गुणा, 2 अंक असतील त्याला 100 न गुणा, 3 अंक असतील तर त्याला 1000 न गुणा, 4 अंक असतील तर त्याला 10,000 न गुणा. आणखी एक शून्य वाढीत जा. म्हणजे पहिल्या प्रथम ह्या ज्या तुम्हाला संख्या दिल्या या संख्येचा पहिल्या प्रथम विचार करा. आणि हा विचार करत असताना बघा या संख्येला 100 न जर गुणलं तर ही संख्या काय होते? 175 होते. 175 परत काय केलं? या ज्या एका संख्येला 100 न गुणल्यावर दुसऱ्याही संख्येला 100 नच गुणावं लागते. त्याची किंमत काय होते? मग सारखी होती आहे की नाही? मग काय केलं? परत याही संख्येला आपण काय केलं? 100 न गुणलं. या संख्येला 100 न गुणल्यावर कोणती संख्या तयार झाली? 560. वेगळं सांगत नाही. तुम्ही स्पर्धेची मुलं आहात आहे की नाही? गुणित बसा 100ला डायरेक्ट दशांश चिन्ह उजव्या बाजूला सरकीत जायचं. 100 म्हटलं की 2 न सरकायचं. इथं बघा. आणि ही जे 7 आहे या 7ला 100 न गुणल्यावर काय आले? 700 आले. ह्या 3 संख्येकडे विशेष लक्ष द्या. ह्या 3 संख्या आपण पाहिल्या. मग या 3 संख्या पाहिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय? आपण दशांश संख्येचं रूपांतर काय केलं? या पूर्ण संख्येमध्ये केलेलं आहे. आणि मग याचा आता आपल्याला मसावी व लसावी काढायचा काही अवघड नाही. दशांशामध्ये जर एखाद्या संख्या दिली असती आणि दशांशामध्ये दिलेल्या संख्येचा मसावी आणि लसावी आपल्याला काढायचा असेल, तर पहिल्या प्रथम त्याचं जे दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह आपण काय करायचं? घालून टाकायचं, बाजूला करायचं. म्हणजे त्याला काय करायचं? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या 3 संख्येपैकी किंवा जेवढ्या
संख्या तुम्हाला दिल्या त्या संख्येपैकी अशी संख्या बघायची की ज्या संख्येमध्ये दशांशाच्या उजव्या बाजूला जास्त अंक आहेत. मग जास्त समजा एक अंक असला तर काय म्हणायचं 10 दोन अंक असतील तर 100 तीन अंक असतील तर 1000 चार अंक असतील तर 10,000 आणि ती संख्या तयार करायची. म्हणजे आता आपल्याला 175 560 आणि 700 या तिन्ही संख्येचा काय काय करायचंय मसावी आणि लसावी काढायचंय. या तिन्ही संख्येचा मसावी आणि लसावी तुम्हाला काढता येतो आणि शेवटी छेदस्थानी काय करायचं 100 लिहायचे आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे का. आणि इतकं करून जर तुम्हाला हीच वाटलं तर ही संख्या वाटली तर या ठिकाणी ही इथं 100 लिहा, हे इथं 100 लिहा आणि इथं 100 म्हणजे काय होईल मूळ संख्या मिळेल आपल्याला. समजा 175 ला 100 न भागितलं भागाकार काय येते 1.75. 560 ला 100 न भागितलं भागाकार काय येते 5.6. 700 ला 100 न भागितलं भागाकार काय येते 7 येते. आणि मग या तिन्ही अपूर्णांकाचा तुम्हाला लसावी काढता येते. दोन्ही पद्धतीनं काढता येते. मी ती अगोदरची सांगितली त्याही पद्धतीने काढता येते आणि याही पद्धतीने काढता येते. मग ह्या अगोदरच्या पद्धतीनं जर काढला तर शेवटी येणाऱ्या अपूर्णांकाला 100 न भागायचं. आणि इथं आता बघा इथं ह्या आपल्याला काय करायचं आता आपण एक सूत्र आपल्याकडे ऑलरेडी आहे अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी. आता आपल्याला काय करायचे ह्या अंशाचा मसावी काढायचा आहे. आणि अंशाचा मसावी काढत असताना आपण काय करणार बघा हे 175 त्याच्यानंतर 560 आणि त्याच्यानंतर कोणती संख्या आहे 700. आता या तिन्ही संख्येचा याचा आपण त्या तिन्ही संख्या दिल्या आणि आपल्याला काय करायचंय अंशाचा मसावी काढायचा आहे. अंशाचा मसावी काढत असताना आता 175 560 आणि 700 या तिन्ही संख्येला कोण्या एकाच संख्येनं भाग जाते ते बघायचे. तर याला कान भाग जाते 5 न बघा हे 5 3 15 आणि 5 5 25. 175 ला 5 न भागितलं भागाकार काय आला 35 आला. परत या 5 न 560 ला भागायचं हे 5 1 5 हे 5 1 5 इथं 2 उरले 5 2 10. परत इथं पुन्हा काय भागायचं या 5 न 700 ला भागायचं बघा हे 5 1 5 इथं 2 उरले 20 झाले 5 24 आणि 0 ला 0 काय आले 140 आहे की नाही. तर या ठिकाणी परत बघा कारण भागाकार एखादा चुकू शकतो 5 1 5 2 उरले 5 24 आणि 0 ला 0. आता परत एक बघा इथं आता या तिन्ही संख्येला आता बघा कोणत्या तीन संख्या 35 बर काय 35 5 35 आणि बघा या तिन्ही संख्येला कोण्या एका संख्येनं भाग जाते का जाते. कशाला जाते 7 न जाते बघा 7 न 7 5 35 त्याच्यानंतर 7 1 7 परत काय आले उरले 4 उरले किती झाले 42. इथंच भागाकार आला पाहिजे आणि 7 सख 42. परत इथं कटलं 7 2 14 0 ला 0. आता बघा आता 5 16 आणि 20 या तिन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जाणारी संख्या आहे का नाही. नसलं मग काय ना या सर्व संख्येचा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा काय असतो मसावी असतो. म्हणून 175 560 आणि 700 या तिन्ही संख्येचा मसावी किती आला 5 7 35 हा मसावी आला. आला मसावी काढा. आता काय करायचं आहे छेदाचा लसावी बघा. छेदाचा लसावी काढत असताना इथे 100 आहे इथे 100 आहे इथे 100 आहे काय येणार याचा तोंडी येते 100 100 100चा लसावी किती येतो 100 हे 100 म्हणजे काय आलं 35/100 यात मग करू आहे की नाही. म्हणजे काय केला या दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी काय आला 35/100. 35/100 म्हणजे किती 0.35 0.35 कारण 100 न कोणाही संख्येला भागितलं तर भागाकारामध्ये इथं या दोन संख्येचा भागाकार समजा आपण 35 केला
आणि दशांश चिन्ह इथं होतं तर 100 न भागितल्यावर दशांश चिन्ह 2 स्थळ काय होते डावीकडे सरकते. भागाकारामध्ये डावीकडे आणि गुणाकारामध्ये उजवीकडे. म्हणजे काय ते याचं 0.35 याला 100 न भागितलं, हा भागाकार केला. आता त्याच्यानंतर आता आपल्याला हे खर्चगणित करायचे. खर्चगणित करत असताना काय सांगितलं इथं अंशाचा लसावी. बघा अपूर्णांकाचा लसावी काढत असताना काय आहे सूत्र अंशाचा लसावी. मग अंश कोणकोणते आहेत इथं आपण लिहिले 175 560 आणि 700 लिहिल्याच्या नंतर आपली भागाकाराची क्रिया मसावी काढून घेतला इथपर्यंत आलेली आहे. परत आता आपल्याला काय करायचंय लसावी काढायचा म्हणजे याचा म्हणजे कोणाचा अंशस्थानी असणाऱ्या संख्येचा हे बघायचं बरोबर आहे का नसता इकडे थोडं इकडे तिकडे होऊ शकते. हे अंशाचा लसावी. अंश आपण ऑलरेडी लिहिले 175 560 आणि 700. ही क्रिया आपण इथपर्यंत आणली. ही बाजूला ठेवा मोडू नका. आपल्याकडे जागा नसल्यामुळे आपण ती काही ठेवली नाही. आता मग आता इथं 560 बेटा मला तर दिसताय की थोडस गावामध्ये थोडी रेंज जाते. आता बघा आता इथं हे 500 5 16 आणि 20 या तिन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जात नाही. मग तिन्हीला जात नसलं तर 2 ला जाते का बघायचं. जाते. काला जाते 5 ला आणि 20 ला. का न भाग जाते 5 न. बघा 5 × 5 या 5 न 16 ला भाग जात नाही म्हणजे 16 ला 16 लिहायचे आणि 5 न 20 ला भागायचं 5 × 20. परत आता का न भागायचं 4 न. बघा 4 × 16 4 × 4. परत कशाने भागायचं 4 न भागायचं 1 4 × 4 आणि हे 1 ला 1 इथे 1 पर्यंत आपला आपण काय करायचा सुटकेचा श्वास घ्यायचा. संपली कडे ही क्रिया या ठिकाणी संपली. आता याच्याकडे बघायचं. याच्याकडे बघत असताना आता आपल्याला बघायचं की या सर्व संख्येचा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा काय असतो लसावी असतो. आणि आपल्याला या अंशाचाच लसावी काढायचा. आणि अंशाचा लसावी काढत असताना आता आपण बघितलंय बघा 5 7 35 बघा 5 7 35 आणि हे बघा हे 4 × 16 16 × 85 याचा गुणाकार आपण एका साईडला करून पहा 80 × 35 असं मला वाटते. बघा 5 7 35 5 × 20 आणि 20 × 80 या दोघांचा गुणाकार करायचा. गुणाकार करत असताना एक 0 देऊन टाकला. 8 न गुणलं 8 × 45 0 4 4 8 × 24 24 आणि 4 28 त्याला 2800. म्हणजे इथं या संख्येचा गुणाकार लसावी किती आला 2800. मुद्दाम अवघड गणित घेतले की जे गणित तुम्हाला राज्यसेवेच्या पुस्तकामधलं हे सगळे हे गणित आहे. आणि हे गणित राज्यसेवेला प्री परीक्षा असते त्या प्री परीक्षेमध्ये विचारतात. आणि अशा पद्धतीचे गणित आपण पाहिले. म्हणजे आपण काय केलं अपूर्णांकाचा लसावी काढा ओके काढा. आणि आता आपल्याला काय करायचंय या छेदाचा मसावी काढायचा. छेद कोणता आहे बघा हे छेद 100 आहे. इथेही छेद 100 आहे. इथेही छेद 100 आहे. म्हणजे 100 100 100 या तिन्ही संख्येला भाग जाणारी एकमेव संख्या कोणती आहे तर तिन्ही संख्येला भाग जाणारी एकमेव संख्या मोठ्यात मोठी एकमेव संख्या कोणती आहे की नाही 100 आहे. म्हणजे याचा मसावी काय येणार आहे 100 येणार आहे. म्हणजे हे आपण लिहिलं. म्हणजे या संख्येचा आपण लसावी आणि मसावी दोन्ही काढलेला आहे. आणि दोन्ही काढल्याच्या नंतर या ठिकाणी हे सगळं मोडून टाकायचं. आणि दिलेलं उत्तर कोण्या पर्यायामध्ये आहे मी काही इथं पर्याय नाही टाकले. दिलेलं उत्तर कोण्या पर्यायामध्ये आहे हे पाहून त्याचं लिहायचं असं. याचं जर दशांशामध्ये रूपांतर केलं तर याचं काय येते 0.35 आणि ह्याचं काय येते 28. अशा पद्धतीनं आपल्याला या दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी हा योग्य पद्धतीनं काढता येतो. आणि ह्या योग्य पद्धतीनं काढत असताना हा जो
हे जे गणित आहे हे गणित तुम्ही अशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि हे गणित अशा पद्धतीने केल्याच्या नंतर आपल्याला हे गणित सोडवायला काही अडचण निर्माण होत नाही. मग अशा पद्धतीनं आपण गणित जर केले तर आपलं असं योग्य असं उत्तर येते. एवढं या ठिकाणी मी थांबतो, कारण आमचं 6:45 वाजता ट्रेनिंग आहे आणि सर्वांनी छान सहकार्य केल्याबद्दल सर्वांची धन्यवाद मानतो आणि माझी